सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात आहेत। त्यात खरी लढाई भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उद्योजक अभयसिंह जगताप यांच्यामध्येच होती। या दोन्ही जिल्ह्यात महायुतीची ताकद पाहता भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। मात्र दोन्ही जिल्ह्यातील राजकारण एवढं सोपं तर नक्कीच नाहीये। त्यात विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण असतं। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सांभाळावे लागतात। ऐनवेळी अर्थकारणातून गेम होऊ शकतो। महायुतीकडे संख्याबळ असलं तरी सातारा जेडपी अध्यक्षपदाच्या वादातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य नाराज आहेत। त्यामुळे आपला उमेदवार डेंजर झोनमध्ये जाऊ नये म्हणून भाजपचे 3 मंत्री, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष ठेवून आहेत। आता या निवडणुकीसाठी कोणाकडे किती मतदान आहे पाहूया। सांगली सातारा मतदारसंघात एकूण 895 मतदार आहेत। त्यात सांगली जिल्ह्यात 423 मतदार आहेत, तर सातारा जिल्ह्यात तब्बल 472 मतदार आहेत। दोन्ही जिल्ह्याच्या तुलनेत साताऱ्याकडे तब्बल 49 मतदार अधिक आहेत। भाजपकडे 314 मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 205, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे 119 मत आहेत, तर शिवसेनेकडे 111 आणि काँग्रेसकडे 73 मत आहेत, तर ठाकरे गटाकडे 1 मत आहे, तर अपक्ष मतदार देखील आहेत। भाजपला झिडपी वादाची मोठी भीती। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला। सातारा जेडपी ताब्यात येण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीने डाव टाकला होता। दोघांना भाजपला दूर ठेवायचं होतं। मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडले, त्यामुळे भाजपचा अध्यक्ष झाला। या निवडणुकीत थेट पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता। पोलिसांबरोबरच्या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले होते। या घटनेनंतर मंत्री मकरंद पाटील हे नाराज होते। ती नाराजी विधान परिषद निवडणुकीत दिसली। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज भरायला मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे गैरहजर होते, तर शिवसेनेकडून अपक्ष म्हणून तानाजी पाटील हे रिंगणात उतरले होते। मात्र शेवटी देसाई, मकरंद पाटील हे महायुतीच्या उमेदवारासाठी मैदानात उतरले। अपक्ष तानाजी पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। शंभूराज देसाई यांनी युती धर्म पाळणार असल्याचं सांगितलंय। मात्र झेडपीचा वाद शिवसेना राष्ट्रवादी सदस्य विसरले नाहीत। त्यामुळे या निवडणुकीत वेगळ्या राजकीय घडामोडी घडू शकतात। तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या तगडा आहे, त्यामुळे या मतदारसंघात अनपेक्षित निकालही लागू शकतो असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे। भाजपच्या विजयाचं गणित राष्ट्रवादी शिवसेनेवर अवलंबून। भाजप उमेदवाराला विजय होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मदत लागणार आहे। मात्र महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य विरोधात गेले तर मात्र भाजपचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जाऊ शकतो। कारण दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सदस्य एकत्र आल्यास 500 मतं होऊ शकतात, त्यात अपक्ष मतं मिळू शकतात। मात्र राज्यातील राजकारण पाहता असं समीकरण अस्तित्वात येऊ शकत नाही। तर दुसरीकडे दगाफटका होऊ नये म्हणून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील अशा 5 मंत्र्यांनी फिल्डिंग लावली। त्यामुळे अशा परिस्थितीत इथं काही राजकीय चमत्कार होतोय का हे मतमोजणीच्या दिवशी समोर येईल, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।